सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, थोडं जगूया हसत हसत, आनंदानं गंमत करत, विसरून जाऊ समस्यांचे हिशोब सत्रा. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, मिठाचा खडा, कबाब में हड्डी, नासका आंबा, जेवणातला केस, दुधावरची माशी यांना समानार्थी शब्द म्हणजे लोचन मजनू. आज तो पुन्हा एकदा त्याचं कार्य संपन्न करायला येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. माहोल म्हणजे अगदी सुंदरच केलेला आहात. थँक्यू. प्रवास कसा झाला? अप्रतिम प्रवास झाला. लांब आहे, थोडं शहरापासून लांब आहे, पण हा प्रवास छान झाला. काय हवी? हो ना. नाही पण राजपूत साहेब तुम्ही म्हणजे काय करू मी तुमचं? म्हणजे घंटावाडी सारख्या एवढ्या दुर्गम गावात तुम्ही हिवाळी महोत्सवात आमचा कार्यक्रम ठेवलाय, म्हणजे आम्हा दोघांचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी तुमचे शतशः आभार. आय शुड थँक्यू सर. नाही तुम्ही आमचा मान वाढवलेला आहे राजपूत साहेब. काय हवी? हो ना. थँक्यू. आम्ही इथे तुमच्या गावात आलो आणि आज आमचा 501वा प्रयोग होणार आहे. मला अतिशय आनंद होतो. तुमचा 501वा प्रयोग आहे? हो ना. म्हणजे 500वा प्रयोग झाला? कुठे झाला? ऍक्च्युली आम्ही आमचा 500वा प्रयोग आमच्याच घरात बेडरूम मध्ये दारा खिडक्या घट्ट बंद करून एका कोपऱ्यात कॉट खाली उरकून टाकला. घरात कॉट खाली गेला? हो ना. का? मनोमिलन का? इथे नाही. मनोमिलन इथे नाही. काय झालं? नाही, काही नाही. कारण एकच थुक्रटपणाच्या शेणात लोळणारा, लपलप करणारा, वळणारा, घाणेरडा, गलिच्छ, गोचिड, लोचन मजनू. मनोमिलन? मला स्वतःला मनोमिलन. तू गोळी घे. डॉक्टरला बोलवू का मी? नाही, पाणी घेता का सर? आमच्याकडे गोळ्या आहेत. काय त्याची जरा मनस्थिती बरी नाहीये म्हणून. पण कार्यक्रम करतील ना? कार्यक्रम उत्तम होणार. उत्तम. बरं वाटतंय? पाणी घे. अशीच गोळी गिळलीस की काय? पाणी घे. मॅडम सॉरी, पण तुम्ही जे काय घरी कॉटच्या खाली केलं ना, त्याला मी कार्यक्रम मानत नाही. नाही, आता झालं. नाही. अहो, 500वा प्रयोग दणक्यात झाला पाहिजे. आजचा तुमचा 500वा प्रयोग असेल असं मी जाहीर करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका. हरकत नाही आम्हाला. आणि सर, तुम्ही 2-4 निवेदक सांगितले होते, आलेच सगळे. मी एकाला कोणाला नाही एकाला नाही. तुम्ही साधारण मराठी बोलणारा रेडा जरी आणून दिलात ना निवेदक म्हणून तरी तो मी स्वीकारीन, पण एकाला पाठवू नका. 4 पाठवा, आम्ही निवडू. अरे हरकत नाही. रिस्कच नाही घ्यायची. मेरे को त्याचं धगधग हो रेला आहे. हिंदी का सुरू करतोयस? काय चाललंय तुझं? हे बघ, शांत राहा. आपला कार्यक्रम होणं महत्वाचं आहे. शांतपणे आपल्याकडे गोळ्या. नमस्कार सगळ्यांना. या आले का सगळे? अरे आरामात या इकडे. हे आहेत. अरे त्यांना बघू द्या. आडा ना ते. नाही, असू दे. अवीट, मला वाटतं ते जे आजोबा आहेत त्यांना आपण निवडू. अरे पण आजोबा आहेत ते. आजोबांना कसं आपण निवेदन करायला सांगणार? राहू दे. बघ, ह्या तिघांमध्ये तो कुठेही असू शकतो. लोचन मजनू. आजोबा आहेत ते, म्हातारे आहेत, म्हाताऱ्यांमध्ये असणं शक्यच नाही. हो ना. एक वेगळं मी हे लावलेलं आहे. यांना आपण पाठवू. त्यांच्या खोकत का होईना कार्यक्रम तर पुढे जाईल. शेवा कार्यक्रम आज होणार. तू सांग. दादा, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. धन्यवाद. या तुम्ही प्लीज. हे नको. हे नको. आजोबा आम्हाला हे चालतील. हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार आजोबा. नमस्कार. कसं आहे बाबासा? बरे न हो. शेतात काम करून सण आलो. निवेदक बोला काय हजर रे बोबे. घ्या बाले लाडहारा बहाली. मनोमिलन. कुठली मनोमिलन हे इथलं ग्रामीण वाटत नाहीये. हे इथलं काय कुठलंच ग्रामीण वाटत नाही.
आजोबा. महाराजी निवेदन करू का हो, गाली आजोबा आजोबा निवेदन करायचं असेल तर घोंगडी काढावी लागेल की नाही? नाही बाई. असं नाही करायचं कार्यक्रम लहान करायचा मुलांसारखं. थंडी हाय बा होय. आपण कमी करायला सांगू. थंडी हाय हो हो द्या. पस्तावाल रे नाही, भाई नाही, नाही, नाही. पस्तावाल हे बाय हो, हो. काय झालं अभि काय झालं? आयोजक लवकर या, कुठे गेला? काय झालं काय हे झालं नको आम्हाला, हे नको, दुसरी ते कोणी आणा, आम्हाला हे नको. अरे मॅडम ते गेलेत आता हे यांच्यावरच भागवा प्लीज. अहो, पण- मॅडम मी तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण केल्या की नाही? पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ना? अहो, प्रेक्षक ताटकळले, कार्यक्रम सुरू करा आता प्लीज. मी थांबलोय तिथे, हा? चिडू नका, कार्यक्रम करतो आम्ही, करतो कार्यक्रम. तो आला तो आला रे, आला. माझं नशीब बघा, माझं नशीब बघा. आला रे, आला रे. मला शिकलोय चांगलाच धडा, माझ्या पापाचा भरलाय घडा. मनोमिलन शांत हो. मनोमिलन गोळी घे, गोळी घे. तू माझं शांत हो. माझं ब माझं क माझं ट. माझ्या शेतात पिकली वांगी, यांनी चेचली माझी नांगी. शांत हो. गोळी घे. कुठे गोळ्या आजच्या करून पाडून टाकलेस गोळ्या. घे, गोळी घे. पाणी घे. तुम्हाला दिसतोय, मलाही दिसतोय, मला दिसतो आलाय. मलाही दिसतोय. मला बुबू वाटत, शांत शांत गोळी घे. मला बुबू वाटत. शांत. तिसरी गोळी आहे दिवसातली. घे घे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. गोळी घे. मी त्यांच्याशी बोलते, मी बोलते, तू शांत राहा. हा? गोळी घे. शांत. नमस्कार कसे आहात? लोचनजी एक विचारू हम्म. का? आमच्याच मागे का? गुरुच्या मागे एक शिष्य जातो, तुम्ही कसे विचारता का म्हणून? असं नाही विचारायचं. त्याची अवस्था बघा. त्याला ना रात्री स्वप्न पडतात तुमची आणि तो माझा गळा दाबतो. हो एक मनोमी शांत शांत. कार्यक्रम करायचा आहे. काय करू? सेकंड मी ओपिनियन लोटांगण घालते. नाही 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 थांबा नाही ना नाही तुम्ही. हे असं अहो, नाही. उठा. असं नाही करायचं तुम्ही. माझं देव आहे ते. मी त्यांच्या पाया पडतो पाहिजे तर. मी त्यांच्या पाया पडतो. शांत. टेन्शन घेऊ नका. हे बघा आजचा 500वा प्रयोग नीट होणार, माझं वचन आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, खरी म्हणते सांगतो मी. ठीक आहे. नीट बस, काही टेन्शन नाही आहे. हे बघा, आज गुलाबी थंडीची सदाबहार गाणी हो, हो, आहेत, हो. लक्षात ठेवा. याचं आणि घेऊ सुरू नका. करूया हो, हो, कार्यक्रम. हो. मनोमिलन मी बोलले त्यांच्याशी. अरे थंडीची गाणी. कर्टन द्या प्लीज. स्माइल. आमिरजी वा. नमस्कार, स्वागत आहे रसिको. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उसका सत्यचित सत्यशील सरपोतदार. रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. रसिको, आज तुम्ही इकडे आलेलात, मला फार आनंद झालेला रसिको. हळू बोल रे. बोलतो रसिको. आज यांची ओळख करून द्यायची काय गरज आहे रसिको? फार मोठे कलावंत इकडे आपल्या बाजूला बसलेले आहेत. तर आपल्या बाजूला हे बसलेले आहेत, मनोमिलन. बसलेले आहेत. आणि इथे त्यांच्या शेजारी पिचकारीच्या अंतरावर बसलेले आहेत रसिको चिवट पोपटिणी. अविट रागिणी, चिवट पोपटिणी म्हणाल? मी काय इथे आल्यापासून एटू 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 असं बोलतेय का? बापरे बाप. अवीट ह्याला आवर नाही तर मला आवर, नाही तर माझ्यातूनच खूनच होईल. हळू बोल, समोर प्रेक्षक. तू नका ना लोचनजी, का आगी कार्यक्रमाच्या भल्यासाठी मी करतो. नका नका भलं करू. वाईट झाला कार्यक्रम तरी चालेल, बोलू नका. नाही, नाही, सुरू करा हो, सुरू पटापटा करा. गाणी. रसिको, हम मूल मुद्दे को हाथ घालते रसिको. बर. क्या है ठंडी रसिको? स्माइल कर. रसिको, क्या है ठंडी? क्या है? क्या है? निसर्गाने आपल्याला क्या है थंडी रसिको? क्या है थंडी रसिको? राउंड राउंड प्रश्न आम्हाला काय सामने आता है. क्या है थंडी? अरे काल तू मस्त घातली होती रसिको. ये थंडी है, वो बंडी है रसिको. राउंड राउंड प्रश्न उरता है. थंडी क्या है रसिको? माझी कोंबडी तर कुंतून कुंतून टाकते, वो अंडी है रसिको. वो अंडी है रसिको, ठंडी नहीं है. ए चला ब्रेक ओवर.
ये थंडी है रसिको, ये प्रियंका हंडी है रसिको. आमचे असिस्टंट डिरेक्टर रसिको प्रियांका हंडी. स्वतःचा नाश्ता झाला की ब्रेक ओव्हर करते, बाकीचे गेले उडत. आणि मग आज जाऊन सांगते मी तर केलं होतं यांना उशीर झाला म्हणून रसिको. ये थंडी है रसिको. नहीं रसिको, तो थंडी क्या है? क्या है हिवाळा? क्या है हिवाळा? शांत. ये हिवाळा है रसिको, ये कावळा है रसिको. ये हिवाळा है रसिको. नहीं, ये बालिश अभिनय है रसिको. राम प्रश्न हमका सामने ये आता है कि क्या है ठंडी. कोई मैं को आके मांडी को कान में सांगेंगे, कान में दड़ा पर का तो ऐसा नाक करके सांगेंगे. अरे गप रे. काय बोलताय रे? कान में मांडी को गळा काय करतोय रे? दडा पडल्यावर आपण गप्पा बस रे, गप्पा बस. अरे नाही कर ना मी. एवढं चिडण्यासारखं काय आहे? मी कार्यक्रमाच्या भल्यासाठीच करतो. नको ना करूच भलं बाबा, नको करूच. मनू मिलन, एक शब्द त्याला सांग, शब्द नको बोलूस म्हणून. तुम्ही नका बोलू. तू कार्यक्रम सुरू कर ना. नमस्कार रसिका हो, नमस्कार. नमस्कार हाड. नमस्कार. नमस्कार रसिका हो. खूप सुंदर थंडी पडलेली आहे. थंडीला आपण गुलाबी थंडी का बरं म्हणतो? कारण ही थंडी आपल्याला पहिल्या प्रेमाची जाणीव करून देते, पालवी फुलवते. हो ना. म्हणजे काय करतोय तू हे? कोरस आहे तो किशोर कुमारांचा. तो फक्त वेस्टर्न पद्धतीने कशाला देतोयस तू? नाविन्य पाहिजे. नको नाविन्य आम्हाला. मनू मिलन, निवेदक असतं तू. शांत. निवेदक असा का राहा तिकडे? गायचं काम मला, गळा मला दिलेला आहे, मी गाणार. मला सांगतोय. शांत हो ना तू. प्रेक्षकांच्या भल्यासाठी मी करत ए होतो. तुझा प्रेक्षक नाही, मला सांगू नका. आम्ही करू प्रेक्षकांच्या भल्यासाठी. माफ करा रसिका हो. माफ करा रसिका हो, पण हा माणूस गोळी घ्या, हवं तर गोळी घे. नको नको घे सतत गोळ्या नको. मग तू चिडू नको. मी नाही चिडत आहे, मी आता गाणं सुरू करतोय. रसिको, यांचं ए, ए, सगळं ए, यांचं थांब जरा. ठरेपर्यंत एक अतिशय सुंदर किस्सा आहे. तुम्ही तुम्हाला तू सांगतो. नको रसिको, किस्सा सांगूस. जास्त काढू. तुम्ही ऐक. आता काय सांगितलं? निवेदन कर, मी निवेदन करतो. माझं काम मी करतो, तुमचं तोपर्यंत आटपून घ्या. गोळी बिळी खायची. रसिको, यांची गोळी होईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे रसिको. हे मोठी मोठी लोक असतात, ते आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. रसिको, अतिशय सुंदर किस्सा रसिको. थंडीचे दिवस होते, नीट ऐकायला रसिको. शाहीर लुधियानवी शाहीर नाही रे. शाहीर नाही, साहिर लुधियानी. शाहीर हा? रसिको हो, ही मोठी मोठी माणसं असतात, ती आपल्याला फार मोठे काही संदेश देऊन जातात. बर. थंडी होती, साहिर लुधियानवी बसले होते, समोर सिक्युरिटी होती आणि समोरून HD बर्मन आले. रसिको, त्यांच्या हातात एक लहान मुलगा होता, 4-5 वर्षाचा. RD बर्मन. तो रडत होता. कपडे हे किशोर कुमारांचं आहे. आपण त्यांना लहानपणी आठवलं, मग त्यांनी ते त्यांना सांगितलं. असा आहे किस्सा आहे तो तसा. किस्सा पुढे सुरू हो, तेच सांगतो. कशी मोठी मोठी माणसं असतात, आपल्याला नकळतपणे संदेश देऊन जातात. एद्री बरोबर म्हणाले साहिर लुधियानजीना, शेकोटी देतावर साहिर लुधियान म्हणाले, जी हाँ. असे मोठे मोठे किस्से असतात रसिको, जे आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात. काय आहे ह्या जीवनाचं सार? मनू मिलन, तू काय आहे ह्या जीवनाचं सार? काय आहे मला सांग. लुरिया आले. अरे वा, शिकोटी मस्त. काय आहे ह्या जीवनाचं सार? जीवनाचं सार हेच आहे की उद्या थंडी पडली की शेकोटी लावायची. हे मला कळलं या गाण्यातून. हा गोड निर्बुद्ध माणूस सापडलाय का मला? नको ना मनू मिलन, तू गा ना. मला नाही तू नको ना लक्ष देऊस, तू गा ना मनू मिलन. रडू नको. यापुढे अवीट गाईल. अवीट गाईल. मी गाणार नाही. शांत राहा. बरं थांबा, आम्हाला बोलू द्या जरा. हरकत नाही. बरं रसिका हो, यांची सध्या मनस्थिती थोडी ठीक नाहीये, तर आता मी माझं पुष्प तुमच्या समोर सादर करते. 1979 साली दादा कोंडके यांचा एक चित्रपट होऊन गेला, ह्योच नवरा पाहिजे. त्या चित्रपटातील एक गीत मी तुमच्या समोर सादर करते.
बघूया यावर आपले हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. सुपर्ब ॲज युजल. त्या तिघांना काय आणलं होतंस तू कानटोप्या घालून आणि गिरीश दादा पण होते ना. दत्तू होता ना, दत्तू गिरीश आणि विराज. लाजवाब. शेवटचं जे होतं ते फारच लाजवाब होतं. म्हणजे मला लागलाय खोकलावरनं डायरेक्ट सत्यम शिवम ते जे ट्रान्झिशन होतं ते इतकं अफाट आणि इतकं बेमालूम झालं की क्षणभर मला कळलंच नाही की काय सुरू आहे. हे कुणाला सुचलं हे ट्रान्झिशन शेवटचं. वा 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 सम्या, क्या बात आहे यार. विलक्षण एंटरटेनिंग होता शेवटचा पॅच. आणि ओव्हरऑलच ओंकार, चेतना फॅन्टॅस्टिक, अप्रतिम, खूप मजा आली. वा 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 वा. सई. कडक परफॉर्मन्स होता. एक किस्सा सांगते छोटासा समीरदा. लोचन मजनूची पॉप्युलॅरिटी. सो मी परवा एक स्टोरी टाकली होती विच सेड मोहब्बत क्या है. ओहो. आणि त्याचा पुढे काहीतरी थोडं फनी होतं. तर मला 500हून अधिक मेसेजेस आले आणि त्याच्यात सगळ्यात असं होतं मोहब्बत क्या है. क्या है मोहब्बत. मला असं वाटतं की ही पॉप्युलॅरिटी आहे आणि लोचन मजनू आता मला असं वाटतं घराघरात नाही सगळ्यांच्या हृदयात पण घर करून बसलाय. आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली. मंडळी, गौरव मोरेचा अपमान करणं हाच ज्यांचा दिनक्रम आहे असे त्याचे मित्र आज पुन्हा एकदा त्याला छळायला येत आहेत. चला तर बघूया धमाल हसवणूक करणारी ही छळवणूक जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य कलंदर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. कशी वाटली जागा. कुठे आणलंयस तू हे मला गौरव. हा हे काय करताय छत्रीत. गौरव ते तिकडे ते काय करतायत. गौरव मी कुठे आणलंयस गौरव. मी तुला बोललेलं ना माझं प्रेम आहे तुझ्यावर गौरव. पण हे सगळं लग्नानंतर आता मी नाही. अगं ए असं काही नाहीये सोना. म्हणजे असं काहीच नाहीये. मग का आणलंयस इकडे. अगं हे कपल पार्क आहे ना म्हणून घेऊन आलो. पण मी बोलले ना चल ना जाऊया आपण हॉटेलमध्ये जाऊयात किंवा गार्डन मध्ये जाऊयात. मला भीती वाटते इथे प्लीज ना गौरव. ऐक ना मी तुला इकडे आणण्यामागचं कारण वेगळं आहे. काय. माझ्या नाग्या मित्रांना जर कळलं ना की आज माझा बर्थडे आहे ते तिकडे येऊन टपकतील. ते त्यांनी गेली 5 बर्थडे माझी वाट लावली आहे ग. म्हणजे एकदा पण मला केक कापू दिला नाहीये. मी रात्री घरी जाऊन चादरी शिरून एकटा केक कापायचो रडत. हा म्हणून तुला मी कपल पार्कात आणलंय. ते संटे इकडे येणारच नाही. एकाकडे पण गर्लफ्रेंड नाहीये. त्यांना कपल पार्क म्हणजे काय ते माहीतच नाही. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि होय आपल्यात असं काही होणार नाहीये शोना. कळतं का तुला. नक्की ना शोना. हो रे शोना. ओनली केक काटी आणि घरी जाटी. हे थुंकले मग सगळे एकत्र कसे काय थुंकले ग. ते जाऊ दे ना आपण केक कापूया. येस केक कापूया आपण. येस आपण केक कापूया. खूप भारी वाटतं यार. मी एकटा केक कापतोय आज. वा 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 वा. केक कापायला मिळणार. केक काप. शोनाचा बर्थडे. काय आवाज आणि सूर लावला आहे. चला चला चला. येस आता माझे शोना केक कापणार. ओके. हा चला चला केक कापा. येस मी समज मेणबत्ती फुंकतो अशी. हा हो. हॅपी बर्थडे. इकडे रे. तुम्ही सगळे इकडे कसे काय आलात रे. बच्चा, हाऊ वी कॅन मिस युअर सर्व द स्मेल. सर्व द स्मेल म्हणजे यू आर्मपिट स्निफर. म्हणजे काय. बगल हुंग्या. बेगर ऑफ द इंग्लिश. सर वाड दी स्मेल वा सर दी स्मेल
वाढदिवस. तुझ्या बापाला सांगा फुल फॉर्म. वाढदिवस तर वाढदिवस बोलशील तू. आज गौऱ्याचा वाढदिवस ओ हो 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 गौऱ्या बाईक चोर बघितले, फोन चोर बघितले, ही दिल चोरणारी कोण आहे रे? हाय, हाय. माय नेम इज ओंकार. तुम्हाला प्रेमाने आशिक म्हणू शकतेस. काय नाशिक. Hi, हाय. myself Hemant. You can call me Ham. हॅम म्हणजे डुकराच्या मांडीचा मांस. ते म्हणायचं तुला. तू डुकराच्या मांडीचा मांस आहेस. Sorry. Then Hemu is fine, easy to define. थोडं ये. बस लांब. Hi, sweetheart. हाय. My name is Bane. ओके. You can call me Burns. तुझ्या बन्स मध्ये हॅमभरून हॅमबर्गर सर खाईन तुला मी. कळलं काय? सरक माग. शट अप द सायलेन्स. बनी द डर्टी रॅबिट मेड सूप टेबल थोडा वेळ गाजर खा. बिकॉज इट्स माय टाइम अँड माय टाइम इज हाय टाइम. हसीना Yes? तुम्हें देख के आ गया मुझे पसीना. लेट मी इंट्रोड्यूस माई सेल्फ. I am the principal of लवालाजी. लाज बाळक जरा लाज बाळक. तुमची वहिनी आहे ती. Oh, I like this the relationship. I am Devar. You are Bhabhi. Wallah Habibi, Wallah Habibi. अरे धुळ्या ए ए ए ए धुळ्याचा अरब. यार 2 मिनिटं शांत बसा. आता का बसा, काय बोललो का? मी तुमची ओळख करून देतो. कुठं आलाय तुम्ही? जरा थांबा ना. तर ही माझी गर्लफ्रेंड म्हणजे तुमची वहिनी एस लाल. हा एस लाल. Wow. Beautiful the name. S. Lal. ऍक्च्युली हे माझं खरं नाव नाहीये. हे खरं नाव नाही. खरं नाव एकदम कमाल आहे. काय नाव आहे खरं सांग. हे नाही सांगितलं नाही. ऍक्च्युली माझं खरं नाव आहे शिवाली. मेरी शिवा. Shivali is very lovely, huh? या ऍक्च्युली मी जादूगार आहे ना, म्हणून माझ्या गुरुजींनी माझं नाव एस लाल ठेवलंय. जादूगर नाही रे. गौऱ्या मला कसं मारला? नाही, ती जादूगार नाही. एवढं मला कशाला मारस तू? असंच रे ते फ्लो मध्ये. तू जादूगार नाही. आशिक हा तुला का असं वाटतं मी जादूगार नाहीये का? कारण तू स्वतःच निसर्गाने केलेली एक जादू आहेस. Amazing woman. ऐक ना. You are Jadugar. I am Shyam Heart. Together we can make something comat. चलो एक दूसरे में खो जाते हैं. काय करू यार? धुळ्याचा चेहरा, झिम्बाब्वेचे केस, भिकार ऍक्सेंट. नका ना काय करू. ऐका ना, चला ना केक कापूया आपण. या केक कापूया. चला केक कापूया. हेमंत भाऊ क्लॅरिटी. गव्या तू केक घेतला नाही का कधी? खायला नाही का कधी? भेटेल ना तुला केक. पहिले वहिनी यस. मी पण जादूगार आहे. खरंच? ये अरे हा तर लय मोठा जादूगार आहे. एका शेड्यूलला येतो, दुसऱ्या शेड्यूलला गायब. एकदा तर फक्त पोलिसांचे कपडे घालून आला, हँड्स अप, डायरेक्ट जळगाव. साधा जादूगार नाही बाबा. मी नाही करत जादू यार. काय नको करू. वहिनी तुम्हाला ती जादू येते? कोणती? हिप्नोटाईज करता येतं का तुम्हाला? नाही येत. ए बाबा नाही येत. तिला सांगू दे ना. तिला सांगू दे. खरंच नाही येत मला. चला केक कापूया. केक कापूया. नाही. पिवळा ड्रेस घातलेली आहेस लाल. कर ना. नाही येणार हिप्नोटाईज करता. कसं करू मी तुम्हाला? कर ना. नाही जमणार आशिक. नाही जमणार हिप्नोटाईज करताय. कर. आम्ही सगळे हिप्नोटाईज होऊ. काय रे? कीजिए ना. ठीक आहे, पण त्याच्यासाठी अँडुलूम लागेल ना. ये या वा हिप्नोटाईज व्हा. पाहिजे त्याला. या ना हिप्नोटाईज हो. आणि बेबी
ते अँड्युलम नसतं, ते पेंडुलम असतं. कळलं? ते नाहीच आहे कुणाकडे. गौरव मी काय म्हणते तुझी चैन दे ना. गळ्यातली चैन दे ना. काय गळ्यातली चैन दे? महाग आहे ती, 1.5 लाख रुपयाची आहे, सोन्याची आहे. सोनापेक्षा महाग आहे. थांब तू थांब, ह्याच्यापेक्षा ही चेन घे, ह्याच्यापेक्षा चेन घे. Yes, मी करते. मी पहिल्यांदा सेकंड चॅप्टर मध्ये होतो. मी ट्राय करते. रेडी आहात तुम्ही सगळे? बसा खाली. ओके रेडी आहात? गौरव तू पण बस. मी आहे ना इथे. ओके सगळे हिप्नोटाइज व्हाल ना. रेडी? आब्राकाडाब्रा, गिली 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 पॉम पॉम पॉम, जादू झाली छान छान छान. आता तुम्ही माणूस नाही आहात. झोंबी पण नाही आहात. झोंबी पण नाही आहात. आता तुम्ही माणूस नाही आहात. आता तुम्ही हुंदीर आहात. काय झाले? गौरव हुंदीर झाले सगळे हुंदीर झाले. कोण आहेस तू? हा पांढरा उंदीर आहे. अरे असं वाटतं पुंगेवाला सगळे उंदीर घेऊन मागे उभा आहे. हा असा आवाज करशील तू? हा गेंडा आहेस का उंदीर आहेस? अरे नका ना असं करू यार. अरे तुम्ही हिप्नोटाइज झालं, किती मुद्दाम करा, असं नका ना करू. गौरव. हा सगळे बघ किती क्यूट उंदीर झालेत. बघ तेव्हा सगळे हिप्नोटाइज झाले. ए नका रे असं करू. केक कापायला चला ना अरे. पण मी ज्याच्यासाठी करते. हा केक आहे माग उंदीर. हा केक आहे. गौरव हळूच. गौरव तुला माझी काहीच किंमत नाही येणार आहे. होय होय. हा गौरव. हाय हा तुला केकची किंमत आहे. तुला केकची किंमत आहे, माझी किंमत नाही. केकची किंमत काय? मला केक कापायचं. ए तुमच्या अभियाला मारीच सांग केकची किंमत. मला असं कराल नका ना एवढं करूया तुम्ही. गौरव ते उंदीर आहेत ना. अरे कसल्या उंदीरात मुद्दाम करतायत ते? काय मुद्दाम करता? हिप्नोटाइज झाले आहेत ते. अरे आपल्याला केक कापायचा आहे ना. मी गेली 5 वेळा वाट बघतो केक कापायची. अरे 6वं वर्ष आहे, मला केक कापू दे ना यार तू. चल आपण केक कापू इकडे. माझा केक खाताय का? गौरव माझ्या हिप्नोटाइज मुळे ते उंदीर झाले. तर उंदीर केक खातात. अरे कसला हिप्नोटाइज मुद्दाम करतायत? त्यांनी हातावर माझा केक नाही खाल्ला. बाबा, मी हिप्नोटाइज केलं म्हणून. ए तू आणि तू जादू जा खड्ड्यात. भिकारी कळलं काय? चल रे मला करायचं. खा तुम्हीच केक. माझा बड्डे खराब कर तुम्ही. नागा नरकात जा नरकात. जोरदार टाळ्या. मस्त परफॉर्मन्स. सई मी इथे खूप ऑनेस्टली सांगेन की मी ही सिरीज श्यामदादांसाठी बघते. त्यांचं कॅरेक्टर मला भयंकर आवडतं. त्यांची बोलायची स्टाईल, तुमचा हा युनिक वेश, तुमची ही युनिक भाषा स्टाईल, हे खूप सगळं फारच अमेझिंग आहे. गौऱ्या मस्त. तुम्ही सगळ्यांनी पण फार इथे बसला होता, मागे बसला होता. कोऑर्डिनेशन मस्त होतं. मजा आली. मस्त. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या माळावर हास्याचा मळा फुलवायला पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात. तेव्हा बघायला विसरू नका पुढचा भाग. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.